नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश जाधव आणि आपण पाहतात नेशन मराठी युट्यूब चॅनल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे ओएस इन्व्हेस्टिगेशन. मित्रांनो, ओएस आला म्हणजे फेल्युअर नाही. ओएसचा चुकीच्या पद्धतीने जर इन्व्हेस्टिगेशन केला तर तो डिझास्टर असू शकतो. रेग्युलेटरी एजन्सी सुद्धा ओएसच्या रिझल्टपेक्षा त्या ओएसचं इन्व्हेस्टिगेशन कशा प्रकारे हँडल केलेलं आहे ते पाहते आणि इंडस्ट्रीमधील 90% लोक त्याच ठिकाणी चुका करतात. तर सर्वप्रथम आपण पाहून घेऊया ओएस म्हणजे काय. ओएस म्हणजे आउट ऑफ स्पेसिफिकेशन. एखादं जर अनालिसिस क्यूसी मध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये एखादं अनालिसिस होत असेल तर त्याचे जे अनालिसिसचे जे पॅरामीटर्स आहेत त्याचे काही स्पेसिफिकेशन दिलेले असतील त्याच्या बाहेर जाऊन जर एखाद्या अनालिसिसचा जर रिपोर्ट आला, जर रिझल्ट आला, तर त्याला म्हटलं जातं की ओएस म्हणजेच आउट ऑफ स्पेसिफिकेशनच्या बाहेरचे आलेले रिझल्ट. मग ते का आले, कशामुळे आले, त्याचं कारण काय आहे, तर ते सगळं इन्व्हेस्टिगेट करणं त्यालाच म्हटलं की ओएस इन्व्हेस्टिगेशन म्हणजे आउट ऑफ स्पेसिफिकेशनचं इन्व्हेस्टिगेशन. तर यामध्ये ओएस इन्व्हेस्टिगेशनचा एक प्रॉपर फ्लो पाहिजे. तर त्याला पहिला फेज आहे तो म्हणजे लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन. कारण का सॅम्पल अनालिसिस जे असतात ते क्यूसी मध्ये केले जातात. सर्वात पहिले त्या ठिकाणचं चेक केलं पाहिजे की त्या ठिकाणी काही चूक तर नाही झाली आहे. पहिलं चेक केलं पाहिजे इन्स्ट्रुमेंट चेक, नंतर अनालिस्ट एरर चेक. तर ह्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट चेक म्हणजे का, जे इन्स्ट्रुमेंट एखाद्या अनालिसिस करण्यासाठी वापरला असेल तर त्याच्यामध्ये जर फॉल्ट असेल तर एखादा रिझल्ट चुकीचा येऊ शकतो. सुरुवातीला पहिल्यांदा आपल्याला इन्स्ट्रुमेंट चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर येतं अनालिस्ट एरर चेक, म्हणजे अनालिस्ट चेक केलेलं आहे त्यामध्ये काही एरर वगैरे राहिलेलं का ते चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे कॅल्क्युलेशन व्हेरिफिकेशन. समजा रिझल्ट वगैरे बरोबर सुद्धा आले असतील तुमचे, पण तुम्ही जे फायनल कॅल्क्युलेशन असतं, रिझल्टचे जे कॅल्क्युलेशन असतात, त्यांचे फॉर्म्युले असतात, ते कॅल्क्युलेशन केले जातात. कधी-कधी मॅन्युअली सुद्धा करावे लागतात काही ठिकाणी. तर ते कॅल्क्युलेशनचं असतील, तर ते जर चुकले असतील, तर त्यामुळे सुद्धा ओएस होऊ शकतं. ते सुद्धा चेक केले पाहिजे की कॅल्क्युलेशन बरोबर आहे की नाही ते. त्यानंतर ग्लासवेअर, रिएजंट चेक. आता ह्या ठिकाणी चेक काय करणार, की ग्लासवेअर असतील किंवा रिएजंट असतील, ते कंटामिनेट तर नाही आहेत ना. कारण का एखाद्या प्रॉपर अनालिसिससाठी प्रॉपर क्लीन ग्लासवेअर पाहिजे, त्यानंतर रिएजंट ॲक्युरेट तेच पाहिजेत, त्याच नॉर्मॅलिटीचे, त्याच कॉन्सन्ट्रेशनचे पाहिजे. जर समजा ते जर चुकीचे वापरले असतील, चुकीच्या कॉन्सन्ट्रेशनचे असतील, तर सुद्धा अनालिस्टच्या रिपोर्ट जे येतील त्याच्यामध्ये काही बदल असू शकतो. ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात त्यामध्ये महत्त्वाची लाईन म्हणजे नो रिटेस्टिंग अनलेस जस्टिफाय. जोपर्यंत तुमचं जे कारण आहे, रूट कॉज आहे, ते अनालिसिस म्हणजे जे रिटेस्ट आहे, टेस्टिंगच्या बाबत नसेल, जोपर्यंत तुम्ही ते प्रूव्ह करू शकत नाही की आमची टेस्टिंग चुकलेली आहे म्हणून आमचं ओएस झालेलं आहे, तोपर्यंत तुम्ही रिटेस्टिंग करू शकत नाही. जोपर्यंत तुमच्याकडे एक कारण असेल, सुटेबल कारण असेल, तोपर्यंतच तुम्ही रिटेस्टिंग करू शकत नाही. जर कारण असेल, तुम्ही ते जस्टिफाय करू शकत असाल, तर रिटेस्टिंग इज व्हॅलिड. त्यानंतर जर तुमचं सगळं बरोबर आहे, क्यूसी मध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, त्यानंतर तुम्ही जाऊ शकता मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. कारण का त्या ठिकाणी प्रोडक्ट बनलेला आहे. आता तुमची जी अनालिसिस करण्याची जी प्रोसेस आहे ती ओके आहे, त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. तर मग आता ते मटेरियल बनलं कुठं आहे, तर मॅन्युफॅक्चरिंग एरियामध्ये. तर त्या ठिकाणी जाऊन पहिले बनवलं बीएमआर रिव्ह्यू. बीएमआर मध्ये रिव्ह्यू करताना बीएमआर मध्ये तुम्हाला असं काही भेटतंय का, काही वेगळं झालंय का, नेहमीच्या प्रॅक्टिसपेक्षा काही वेगळं झालंय का, टेम्परेचर राईज किंवा अजून काही दुसरं घडलेलं आहे की ज्यामुळे बॅच मध्ये किंवा प्रोडक्ट ओएस किंवा बाकी काही ओएस होऊ शकतं. तर ते पाहिलं जातं बीएमआर रिव्ह्यू करून. त्यानंतर प्रोसेसचे पॅरामीटर्स, टेम्परेचर, युटिलिटी वगैरे सगळं पाहिलं जातं याच्यामध्ये की पॅरामीटर्स मध्ये काही चेंजेस झालेत की ज्यामुळे रिझल्ट डेव्हिएट होऊ शकतात. त्यानंतर रॉ मटेरियलची हिस्ट्री, रॉ मटेरियल कसं वापरलेलं आहे, रॉ मटेरियल चेक केलं जातं. इक्विपमेंटची क्लिनिंग, तिथे सुद्धा कंटॅमिनेशन चान्सेस असतात. त्यामुळे सुद्धा जे फायनल रिझल्ट आहे ते व्हॅरी होऊ शकतात आणि बॅच ओएस होऊ शकते. इक्विपमेंट, रॉ मटेरियल, प्रोसेस पॅरामीटर आणि बीएमआर रिव्ह्यू करणं गरजेचं असतं. या गोष्टी झाल्या की ह्या गोष्टी फॉलो करून जे फेज 1 आणि फेज 2 क्यूसी आणि मॅन्युफॅक्चरिंग युजली या दोन ठिकाणीच आपल्याला ओएस चं रिझन भेटू शकतं. तर ह्या दोन गोष्टी जर चेक केल्या तर ओएस नीट आपण करू शकतो. आता आपण पुढे पाहणार आहोत की ओएस मध्ये 7 ज्या मिस्टेक असतात आणि त्या ऑडिट फाइंडिंग मध्ये भेटल्या जातात, बऱ्याच वेळेला भेटले आहेत रजतदानाच्या अगोदर. तर त्या काय असतात की रिटेस्टिंग टिल पास. म्हणजे एखादं आपण अनालिसिस केलं, एखादी टेस्टिंग केली, तर ते ओएस झालं, तर ते परत परत करत राहायचं जोपर्यंत आपल्याला जो आपले स्पेसिफिकेशन दिले
त्यापर्यंत त्यामध्ये आपल्याला जो रिझल्ट भेटत नाही तोपर्यंत ते रिझल्ट ते सॅम्पल परत परत टेस्ट करायचं, ते पूर्णपणे चुकीची गोष्ट, तशी करायची नाही. त्याचं कारण काय आहे ते नक्की कारण काय ते शोधलं पाहिजे. जो मेन रूट कॉज आहे त्याचा तो शोधला पाहिजे. तरच आपण पुढेही आणि त्या बॅचला सुद्धा एक गुणवत्ता देऊ शकतो, एक तिचा एक क्वालिटी प्रोडक्ट बनवू शकतो. तर त्यानंतर आहे नो हायपोथेटिक डिफाइन. म्हणजे एखादं आता इथेच बोलत असतं की आपण न शोधता त्याचं कारण काय ते न शोधता नसतं सॅम्पल करत राहणार. तेच इथे अर्थ झाला की एखादी जर बॅच किंवा एखादं प्रोडक्ट किंवा एखादा अनालिसिस जर ओएस झाला असेल तर त्याचं मेन कारण काय आहे, कशामुळे झालंय ते न शोधता काहीतरी दुसरंच काहीतरी विचार करत असणं आणि त्याच्यावरनं पुढे चालत राहणं, त्याला बोलतात हायपोथेसिस डिफाइन. म्हणजे जे मेन कारण आहे त्याचं कशामुळे झालंय तेच डिफाइन न करणं. कॉपी पेस्ट रूट कॉज. आता एखादा रूट कॉज कसा असतो की अगोदर एखादा ओएस झालाय आणि तोच रूट कॉज इकडे पण लावून द्यायचा आणि कसं तरी ते क्लोज करून टाकायचं ओएस. तर तसं नाही केलं पाहिजे. प्रत्येक ओएस एक डेडिकेटेड एक सेपरेट ओएस म्हणजे रूट कॉज शोधला पाहिजे. एखादे सेम असू शकतो मटेरियल, सेम मटेरियल मध्ये सेम जरी रिझल्ट आउट ऑफ स्पेसिफिकेशन मध्ये गेले असेल तरी पण त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. तो प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या रूट कॉज शोधलं पाहिजे. त्यानंतर त्याचा करेक्टिव्ह ऍक्शन, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन ही इफेक्टिव्हच असली पाहिजे. रूट कॉज सुद्धा कॉपी पेस्ट केलेला असेल तर तुम्ही कापा पण रूट कॉपी पेस्ट करूनच द्या, तर तसं चालत नाही. प्रत्येक वेळेला रूट कॉज वेगळा असू शकतो. त्या त्या कंडिशन प्रमाणे टेम्परेचर, ऍटमॉस्फेरिक जो एन्व्हायरमेंटल टेम्परेचर आहे त्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे त्या त्याप्रमाणे वेगवेगळा कापा असू शकतो. टेस्टिंगच्या बाबतीमध्ये पण काही चूक झाली तर तेव्हा सुद्धा कापा वेगवेगळा ठरू शकतो. कापा म्हणजे काय, करेक्टिव्ह ऍक्शन आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन. करेक्टिव्ह ऍक्शन इमिजिएटली त्या प्रोडक्टचा तो जो ओएस आता झालेला आहे तो आता करेक्ट कसा करायचा त्यासाठी असतो. प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणजे परत अशी चूक होऊ नये त्यासाठी असतो. ती जर चुकीची असेल तर तुम्हाला रूट कॉज नीट समजणार नाही. जर कापा जर नीट नसेल तर सगळ्या गोष्टी चुकीच्या होत राहतील पुढे सुद्धा आणि त्या गोष्टीची कायम तुमची जी इंडस्ट्री असेल तिला नेहमी त्याचा तोटाच होत राहणार आहे. त्यानंतर आहे नो क्यूए इन्व्हॉल्वमेंट. आता क्यूएची इन्व्हॉल्वमेंट नसणं हे सुद्धा खूप चुकीची गोष्ट आहे. जेव्हा आपण ओएस इन्व्हेस्टिगेशन करतो त्यामध्ये क्यूएचं इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. नो ट्रेंड अनालिसिस किंवा डिले इन्व्हेस्टिगेशन ह्या अशा गोष्टी आहेत की ट्रेंड अनालिसिस केलेल्या नाहीये त्या गोष्टीचा, की रिझल्टचे ट्रेंड कसे आहेत ते नाही पाहणे. परत डिले इन्व्हेस्टिगेशन, कुठल्याही गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन लगेच झालं पाहिजे. त्यासाठी ओएस झालं की त्यानंतर ते लगेच निदर्शनास आणून क्यूएच्या निदर्शनास आणून वगैरे त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. कारण का जेवढं लेट इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट करणार तेवढं ते त्याचे जे मेन जो रूट कॉज आहे जे आपण बघितलंय तो रूट कॉज नक्की काय आहे ते समजणार नाही. सो इन्व्हेस्टिगेशन मध्ये डिले सुद्धा नाही झाला पाहिजे. बेस्ट प्रॅक्टिस काय आहे की रिटर्न एसओपी पाहिजे, ट्रेनिंग केल्या पाहिजे, ट्रेंड रिव्ह्यू केले पाहिजेत वेळच्या वेळी, क्यूए कंट्रोल पाहिजे, ओएस वरती क्यूएचा कंट्रोल पाहिजे आणि मॅनेजमेंट रिव्ह्यू पाहिजे. म्हणजे एखादा ओएस झाला तर ते मॅनेजमेंटने सुद्धा रिव्ह्यू केले पाहिजे की कशा प्रकारे ते हँडल केलेले आहेत ते. सो व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतील. त्यानंतर एक फायनल लाईन आहे की ओएस प्रॉब्लेम नाही तर चुकीचं ओएस इन्व्हेस्टिगेशन हा प्रॉब्लेम आहे. तर ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. जर व्हिडिओ प्रोडक्शन वाले बघत असेल, क्यूसी वाले बघत असेल, क्यू वाले बघत असेल, सगळ्यांसाठी महत्वाचं आहे की ओएस आला म्हणजे सगळ्यांनी घाबरून न जाता ते हँडल कशा प्रकारे करताय. ते जर चुकीच्या पद्धतीने हँडल केलं तर सगळ्यांसाठीच धोका आहे, सगळ्यांसाठी डिझास्टर आहे. सो ओएस प्रॉब्लेम नाही तर ओएस हँडल कसं करता ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. सो ओएस हँडल करताना काळजी नक्की घ्या. इन्व्हेस्टिगेशन करताना काळजी घेऊनच करा. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या क्यूसी वाल्या मित्रांसोबत, प्रोडक्शन वाल्या मित्रांसोबत, क्यू वाल्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या नेशन मराठी युट्यूब चॅनलला.